नमस्कार शेतकरी बंधूंनो, ॲग्रिकल्चर डेव्हलपमेंट ट्रस्ट संचलित कृषी विज्ञान बारामती कृषिक ॲप आयोजित आजच्या परिसंवादामध्ये मी तेजस्विनी उपाध्ये सर्व शेतकरी बांधवांचं स्वागत करते. सर्वप्रथम मी सर्व शेतकऱ्यांना हे करते की विनंती करते की आजचा कार्यक्रम सुरू करण्यास काही तांत्रिक कारणामुळे आजचा कार्यक्रम सुरू उशिरा होत आहे. त्यामुळे मी सर्वांचं एक हे करते की त्याबद्दल सॉरी म्हणते की उशिरा झाल्यामुळं माफी असावी. आता आपण लवकरच आपल्या आजच्या परिसंवादाला सुरुवात करू. आजच्या परिसंवादाचा विषय आहे बहुउपयोगी अशा एरंडी लागवड तंत्रज्ञान विषयी आपण संपूर्ण माहिती घेणार आहोत. मार्गदर्शन करण्यासाठी आपल्या सोबत आहे श्री संतोष करंजे सर, विषय विशेषज्ञ, कृषी विद्या, कृषी विज्ञान केंद्र बारामती. तर सरांना मी विनंती करते की आजच्या परिसंवादाला सुरुवात करावी. धन्यवाद तेजस्विनी मॅडम. आणि कृषक ॲप आणि कृषी विज्ञान केंद्र बारामती या दोघांच्या संयुक्त विद्यमाने आज आपण एरंडी लागवड या विषयीची माहिती घेणार आहे. आपणा सर्वांना माहिती असेल की एरंडी हे पीक गेले 4 वर्षापासून महाराष्ट्रामध्ये आलेलं आहे आणि त्यासाठी कृषी विज्ञान केंद्राचा मोठा वाटा आहे. आणि कृषक ॲप ज्या ज्या शेतकऱ्यांनी डाउनलोड केलेलं आहे त्या सर्वांना याची माहिती मिळते आहे. हे पीक नवीन असलं तरी त्याचा फायदा खूप आहे आणि उत्पादन पण आपल्याला फार चांगलं मिळत आहे. त्यामुळे सर्व शेतकरी बांधवांना मी आवाहन करेन की आत्ताचा जो सीझन आहे हा एरंडी लागवडसाठी अतिशय पोषक आहे. यावर्षी पाऊस वातावरण चांगलं झालेलं आहे आणि ज्या भागामध्ये पाऊस जास्त झालेला आहे त्या भागातील शेतकऱ्यांचं सोयाबीन, तूर, उडीद, मूग ही पिकं अति पावसामुळे गेली असतील तर त्या शेतकऱ्यांसाठी आपत्कालीन पीक व्यवस्थापन म्हणून एरंडी हा अतिशय चांगला पर्याय आहे. आणि यासाठी महाराष्ट्रातील प्रमुख 3 विद्यापीठं म्हणजे विदर्भ, मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्रातले जे विद्यापीठ आहेत त्यांनी आपत्कालीन व्यवस्थापनासाठी एरंडी पीक हे शिफारसीत केलेलं आहे. आणि एरंडीमध्ये आता अतिशय चांगले वाण हे महत्त्वाचं म्हणजे हायब्रिड आलेले आहेत आणि हायब्रिड आपल्याकडे महाराष्ट्रामध्ये अतिशय चांगली येतात. तर त्याबद्दल मी तुम्हाला सविस्तर माहिती देणार आहे. बरेचसे शेतकरी फोनवर याबद्दल विचारणा करत आहेत, परंतु फोनवर सगळी माहिती देण्यासाठी लिमिटेशन येतं. त्यामुळं आपणा सर्वांना मी विनंती करेन की फोनवर माहिती घेण्यापेक्षा आपण हा व्हिडिओ वेळ काढून पहा. जास्तीत जास्त अर्धा तासाचा व्हिडिओ असेल. आपण ही माहिती जर घेतली तर पुन्हा एरंडीविषयी आपण विचारणा करणार नाहीत. तर मी याच्यामध्ये आपल्याला चित्रफितीद्वारेच दाखवतो. तर मी मॅडमने विनंती करतो की आपण याला मुख्य स्क्रीनवर घेऊया. हां, तर शेतकरी बांधवांनो, तुम्हाला माहितीसाठी सांगतो की कृषी विज्ञान केंद्र बारामती मार्फत आम्ही बारामती तालुक्यामध्ये अगदी दुष्काळी पट्ट्यामध्ये हे पीक घेतलेलं आहे. तर तुमच्या पाठीमागे जे हे पिक्चर दिसतंय याच्यामध्ये मी स्वतः पण आहे, पण हे 2 शेतकरी जे आहेत यांनी याच्या अगोदर ज्वारीशिवाय दुसरं कुठलं पीक घेतलेलं नाही. खरीपमध्ये बाजरी आणि रब्बीमध्ये ज्वारी म्हणजे आपण त्याला शाळू म्हणतो ती पिकं घेतलेत. परंतु त्या शेतकऱ्यांनी ज्वारीला बगल देऊन या ठिकाणी एरंडीचं पीक घेतलेलं आहे, तुमच्या पाठीमागे दिसतोय. सगळ्यात महत्त्वाचं खाद्यतेलाला वगळता दुसरा जो सोर्स महत्त्वाचा आहे तो हा एरंडी आहे. आता याला का लावायचं तर जगभर डिमांड वाढलेली आहे. महत्त्वाचं म्हणजे हे जरी प्रेझेंटेशन इंग्लिशमध्ये जरी असेल तरी मी तुम्हाला सर्व मराठीत एक्सप्लेन करत आहे. त्यामुळे आपण प्रेझेंटेशन तर आहेच, परंतु माहितीसाठी आपल्याला सविस्तर सांगतो की औषध आणि जे काय आपण इंजिन ऑइल म्हणतो त्यासाठी सगळ्यात महत्त्वाचं हे उपयोगात असणारं हे पीक आहे. याला जगभर डिमांड आहे. जे इंजिन ऑइल आहे ते ह्याचेच बनतात. मोठे मोठे अगदी इंजिन जे आहेत त्यासाठी हे आवश्यक आहे. आणि औषधीसाठी तर तुम्हाला माहिती आहे पोटाचे विकार असतील किंवा इतर तुमचे कॉस्मेटिक्स असतील
यासाठी अतिशय महत्त्वाचा घटक आहे. आता ह्याच्यामध्ये जेट इंजिन असतील, हायड्रॉलिक ऑइल असतील, साबण इंडस्ट्री असेल, वार्निश पेंट इंडस्ट्री असेल, नायलॉनचे धागे असतील, या इंडस्ट्रीसाठी हे वापरलं जातं, म्हणून आपल्याकडे डिमांड आहे. दुसरं याच्यामध्ये जर विचार केला तर आपण याला मार्केट कुठे आहे ते USA, युरोपियन मार्केट, जपान या भागामध्ये याचा जास्त वापर आहे. याच्या तेलापासून जे काय हायड्रॉक्सी स्टेरिक ॲसिड किंवा डिहायड्रेटेड कॅस्टर ऑइल जे तयार करण्यासाठी एक्सपोर्ट आहे तो या मेन कंट्रीमध्ये केला जातो. तर आपल्याला जवळपास 4,000 ते 6,000 कोटी इतकी एक्सपोर्ट डिमांड ही याची आहे. व्यापारी जर असतील तर त्यांनी ह्याचा विचार केला पाहिजे की आपण प्रोडक्शन करून या देशांना एक्सपोर्ट करू शकतो. याच्यामध्ये बरेचसे हायब्रिड्स आहेत, मी तुम्हाला त्याच्याविषयी डिटेल बोलणारच आहे. आता जुनागडचं संशोधन केंद्र आहे, नवसारीचं केंद्र आहे किंवा इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ ऑइल सीड रिसर्च जे हैदराबादला आहे, त्यांचं याच्यामध्ये फार मोठं काम चाललेलं आहे. याच्यामध्ये बऱ्याचशा अशा व्हरायटीत की हा मर रोग यायचा किंवा त्याच्यावर येणारी जी अळी आहे यासाठी प्रतिकारक्षम वाण आपल्याकडे आता उपलब्ध झालेले आहेत. त्याने त्यातला जो महत्वाचा वाण आहे हा आपण KVK मार्फत बारामतीच्या परिसरातील शेतकऱ्यांना दिला आहे आणि ज्यांची डिमांड आहे, महाराष्ट्रातील इतर भागातले शेतकरी आहेत त्यांनाही आम्ही डिमांडनुसार सप्लाय करत आहे की त्यांनी इथे येऊन नेलं तर अतिशय उत्तम, किंवा ज्यांना गरज आहे त्यांना आम्ही कुरिअर ट्रान्सपोर्टनं पाठवत आहे. महत्वाचं म्हणजे आता जे काही एरंडी उत्पादक शेतकरी आहेत त्याच्यामध्ये 95% हे हायब्रिड उत्पादकच आहे, म्हणजे हायब्रिड वाणच आहेत. सरळ वाण याच्यामध्ये फार कमी आहेत. हायब्रिड आपण एवढ्यासाठी की ते उत्पादन जास्त देतात आणि लवकर येतात, यासाठी आपल्याला हायब्रिडमध्ये जाण्याची गरज आहे. याच्यात बघितलं तर राजस्थान आणि गुजरातमध्ये पूर्ण देशाचा विचार केला तर 92% क्षेत्र हे गुजरात आणि राजस्थानमध्ये आहे. महाराष्ट्रातला शेतकरी हा कपाशी किंवा सोयाबीनकडे जास्त वळतो. पण माझं असं आव्हान राहील की आपण सर्वांनी सोयाबीन, कपाशी करण्याच्या ऐवजी थोडंसं या पिकाकडं वळावं, कारण आता ह्याच्यामध्ये पण शाश्वत राहिलेली आहे. सोयाबीनचे भाव बघितले गेल्या 2 वर्षापूर्वी 11,000 रुपये होते, आता यावर्षी परत 5,000च्या वर गेले नाहीत. पण एरंडीच्या बाबतीत तसं झालेलं नाही. यावर्षी 5,200 कमीत कमी रेट आलेले, आता पुन्हा 5,600 आहेत. गेल्या वर्षी 6,300 होते. तर हे 6,300 ते 5,000च्या दरम्यानच राहत आहेत. त्यामुळं रेट पण आपल्याला चांगले मिळतील. आणि देशामध्ये विचार केला तर गुजरात आणि राजस्थान नंतर आंध्र प्रदेश आणि तामिळनाडूचे काही शेतकरी करतायत. महाराष्ट्रामध्ये अगदी नगण्य क्षेत्र याचं आहे आणि ते जर आपण वाढवलं, आता ह्या वर्षी नामी संधी आहे आपल्याला. यावर्षी आपण नक्की सोयाबीन फेल गेले असतील, कपाशी शेतकऱ्यांची फेल गेली असेल, त्या शेतकऱ्यांनी या पिकाकडं आपत्कालीन पीक म्हणून बघावं. आता आपल्या देशामध्ये जे इतर देशाच्या मानानं जर बघितलं, चीन, ब्राझील किंवा मोझांबिक या तिन्ही कंट्रीमध्ये काही अंशी कॅस्टर होतंय, पण इंडियामध्ये जगाच्या तुलनेत 86% हे एरंडीची लागवड होते. म्हणजे एरंडी आपल्या देशामध्ये होतंय त्याच्यामध्ये जर विचार केला तर फक्त गुजरात, राजस्थानच आहे. बाकीचे राज्यांनी ह्याच्यामध्ये पुढाकार घेतलेलाच नाही. तर त्याचा फायदा आपल्याला घेऊन महाराष्ट्र पण एक नंबरचा आपण बनवू शकतो जर आपण याच्याकडे आलो तर. तुम्हाला एरियामध्ये सांगायचं झालं तर 1000 हेक्टरमध्ये बघितलं तर गुजरातमध्ये 730 म्हणजे 7,36,000 हेक्टर वर हे एरंडी आहे. त्याच्या खालोखाल राजस्थान आहे 1,40,000, आंध्र प्रदेश 37,000, तेलंगणामध्ये 20,000, म्हणजे टोटल जे 10 लाख हेक्टर क्षेत्र आहे त्याच्यापैकी जे 90% मागाशी म्हणलं ते फक्त गुजरातमध्ये आहे. त्याच्यामध्ये प्रोडक्टिव्हिटी म्हणजे पर हेक्टर 2.5 एकरामध्ये जी प्रोडक्टिव्हिटी आहे ती गुजरातची जवळपास 2 टन आहे किंवा 20 क्विंटल आहे, म्हणजे 1 एकराची 8 क्विंटल ही त्यांची प्रोडक्टिव्हिटी आहे. जर ह्याच्यामध्ये टेक्नॉलॉजी मी सांगितलं वापरल्या तर आपण 1 एकरमध्ये 20 क्विंटलपर्यंत उत्पादन घेतो.
म्हणजे हेक्टरी 50 क्विंटल पर्यंत आपण जाऊ शकतो. आणि तसं प्रयोग आपल्या इथल्या ज्या शेतकऱ्यांनी घेतले आहेत त्यांना 15 ते 20 क्विंटल उत्पादन एकरी आपण काढलेलं आहे. ज्यांनी काटेकोरपणे नियोजन केलं त्यांनी निश्चित याच्यामध्ये उत्पादन मिळत आहे. आता बरेचसे वाण आहेत, जिरायत आणि बागायत. बरेचसे शेतकऱ्यांनी मला असं विचारलं की माझ्याकडे पाऊसच नाही, पडीक क्षेत्र आहे, तर केलं पाहिजे का? तर मी सगळ्यांना एकच सांगेन की हे पीक जे आहे ते जिरायत तर आहेच, पण जिरायतमध्ये आपल्याला याचं उत्पादन, पावसाची गॅरंटी नाही. यावर्षी पाऊस आहे, परंतु बऱ्याच शेतकऱ्यांना असं वाटतं की हे जून महिन्यात लावावं आणि आपण मग पावसावर येऊ शकतो. पण सगळ्यात महत्वाची गोष्ट याच्यामध्ये असं आहे की जर जून महिन्यात आपण पीक लावलं, हे महत्वाचं आहे. तुम्ही हे थोडंसं ऐकून घ्या की जर आपण जून महिन्यात लावलं तर त्याचा फुलोरा बरोबर सप्टेंबर महिन्यात येतो. आणि सप्टेंबर महिन्यामध्ये ज्यावेळी परतीचा पाऊस येतो त्यावेळी याचे जे काही मेन फुल आहे त्या फुलावर जर पाणी पडलं तर एका झाडाचं जे अर्धा किलो आपल्याला उत्पादन येणार आहे ते पूर्णपणे ज्या मेन शूट मधून अर्धा किलो आणि बाकीचे जे काही ब्रँचेस मध्ये येतात ते अर्धा किलो, एका झाडाला बरोबर आपण 1 किलो माल काढू शकतो. त्यातला जो मेन शूट आहे, मेन तुरा जो आहे तो शेंडा न मारता आपल्याला ठेवायचा असतो. नाही तर काही लोक म्हणतात की शेंडा मारला पाहिजे. तो मेन शूट जो असतो त्याच्यात आपल्याला मुख्य घड निघतो मोठाच्या मोठा, त्याचंच उत्पादन अर्धा किलो असतं, म्हणजे 50%. आणि तो जर सप्टेंबरच्या पावसात सापडला तर पूर्णपणे जळून जातो. त्यासाठी आपल्याला लेट पेरणी करायला लागते. आणि म्हणून आपल्याला ऑगस्ट पेरणी केल्यानंतर ते बरोबर ऑक्टोबर एंड पर्यंत त्याच्यामध्ये फुलोऱ्यात येईल. त्यावेळी पाऊस नसतो, तो फुलोरा आपला टिकेल. अन्यथा आपलं उत्पादन 50% पेक्षा जास्त घटू शकतो. यासाठी लेट आपल्याला लागवड करायची असते. आणि सगळ्यात महत्वाचं की त्याला नंतर मग पाऊस नसल्यामुळे इरिगेशन द्यावे लागतील. पूर्ण रेनफेडमध्ये म्हटलं तर इथंच तुम्हाला एक उदाहरण सांगतो की GCS 8 ही जे 2018ला गुजरात कॅस्टर हायब्रिड म्हणतो आपण, GCH गुजरात कॅस्टर हायब्रिड, हे रेनफेडला 1800 किलो माल देत आहे. आणि जिथं पाणी आहे म्हणजे रेनफेड म्हणजे जिरायत पूर्ण लावतो त्यावेळी आपल्याला फक्त साधारण 1900 किलो माल देतो. आणि तेच बागायतीमध्ये जर असेल तर एका हेक्टर क्षेत्रामध्ये आपल्याला 3500 म्हणजे जवळपास 3600 किलो हा माल 2.5 एकरामध्ये निघतो. म्हणजे रेनफेडला उत्पादन फार कमी आहे, म्हणजे ज्याला पाऊसच पूर्ण पावसावर आपल्याला उत्पादन कमी आहे. आता यावर्षी हा जो पोटेन्शियल वाण आहे सगळ्यात चांगला GCH 9 हा एका हेक्टर क्षेत्र म्हणजे 2.5 एकरामध्ये 3800 किलो माल देतोय. आणि हा वाण आम्ही गेल्या 2 वर्षापासून बारामती आणि परिसरातील शेतकऱ्यांना दिलेला आहे. त्यांनी याचं उत्पादन 15 ते 18 क्विंटल पर्यंत काढलेलं आहे. तर हा वाण आपण KVK मार्फत गुजरातमधून गुजरात बीज निगम जे आहे त्यांच्याकडून आपण मागवलेलं बियाणं देतोय. याला ट्रिपल ब्लूम म्हणजे 3 वेळा भार येतो, मर रोगाला हा बळी पडत नाही, आणि रूट रॉट म्हणजे मूळ कूज जे आहे त्याला हा बळी पडत नाही, असा वाण आपण दिलेला आहे. बरेचसे वाण आहेत, त्यातला हा वाण आपल्याला अतिउत्तम आहे आणि तो आपण KVK मार्फत यावर्षी दिलेला आहे. आता ह्याच्यामध्ये ज्यांनी बुकिंग केलं त्यांनाच आपण देतोय, बाकीच्या शेतकऱ्यांना मिळणार नाही. ह्याच्या अगोदर ज्यांनी बुकिंग केलंय आणि यानंतर जर तुम्हाला पाहिजे असेल तर पहिल्यांदा आम्हाला सांगून ठेवा. जर अजून मिळालं बियाणं तर आपण मागून देऊ शकतो. प्रत्येकाला इंडिव्हिज्युअली गुजरातमध्ये जाऊन घेता येणार नाही, त्यासाठी आम्ही हे इथं मागून दिलेलं आहे. तर असे बरेचसे वाण आहेत. त्यातला ॲडव्हान्स जो रिसेंटमध्ये आपल्यासाठी गुजरातमधला वाण आहे तो उपलब्ध केलेला आहे. आता बरेचसे यांचं म्हणणं असतं की हलकी रान असली पाहिजे तर कसं होईल, माझं पडीकच रान आहे. तर माझं असं म्हणणं आहे की आपण शक्यतो मध्यम ते भारी जमिनीमध्ये ह्याला घेतलं पाहिजे. थोडीशी काय म्हणू त्याला फर्टाईल किंवा जमिनीमध्ये अन्नद्रव्याची कमतरता नसली पाहिजे अशी जमिनी असल्या पाहिजे. ज्याच्यामध्ये कस चांगला आहे अशा जमिनीमध्येच घेतलं पाहिजे. वरकस किंवा हलक्या रानात घ्यायला गेलो तर त्याचं उत्पादन तेवढे येणार नाही, हे सगळ्यात महत्वाचं आहे. आणि
निचरा शक्यतो असला पाहिजे. निचरा जिथे नसेल त्या ठिकाणच्या शेतकऱ्यांनी सरीवर लागवड करायला पाहिजे. सपाट वाफ्यावर लागवड केली तर पाणी साठलं तर त्याच्यामध्ये मर येऊ शकते. हे सगळ्यात महत्त्वाचं समजून घ्या. ज्या ठिकाणी थोडंसं म्हणजे कोकणामध्ये जमिनी ॲसिडिक असतात, जे 7 पेक्षा कमी pHच्या जमिनी, त्याच्यामध्ये तर अतिशय चांगलं याचं पीक येतं. परंतु आपल्या ज्या काळ्या जमिनी आहेत त्याच्यामध्ये अल्कलाईन जरी pH असला तरी तिथेही चांगलं पीक आपल्याकडे आलेलं आहे. तर हे दोन्ही कंडिशनमध्ये चांगल्या प्रकारे येतं हे लक्षात घ्या. लँड म्हणजे जमीन व्यवस्थापनमध्ये आपल्याला शक्यतो जमीन एकदम स्वच्छ असणे गरजेचं आहे. लागवडीपूर्वी बियाण्याला बीज प्रक्रिया करायची आहे आपल्याला. तर याच्यामध्ये थायरम 1.5 ग्राम अधिक 1 ग्राम कार्बन डायझिम याची आपण बीज प्रक्रिया करावी किंवा विटावॅक्स 1.5 ग्राम प्रति किलो बियाणे याप्रमाणे बीज प्रक्रिया त्याला करायची आहे. म्हणजे बियाण्यामार्फत जे काही रोग येत आहेत ते याच्यामध्ये आपण थांबवू शकतो. तर बीज प्रक्रिया अतिशय महत्त्वाची आहे. सोबत आपण गौचो म्हणून जे औषध येतं ते जरी 5 मिली प्रति 1 किलो बियाण्याला घेतलं तर तेही अतिशय चांगलं आहे. तर त्याच्यामुळे बियाण्यामार्फत येणारे जे काही रोग आहेत, किडी आहेत, हे आपण थांबवू शकतो. महत्त्वाचं गौचो ह्या बुरशीनाशकाची बीज प्रक्रिया केल्यानंतर गौचीची आपण करू शकतो. जेवढं उशिरा करू तेवढं चांगलं आहे. म्हणजे आपण उशिरा सप्टेंबरपर्यंत ह्याची पेरणी करू शकता. जास्तीत जास्त ऑक्टोबरमध्ये जर केली तरी चालतंय. ज्यांच्याकडे पाणी त्यांनी अगदी ऑक्टोबर-नोव्हेंबरमध्ये केली तरी चालतंय. त्याचा फायदा जास्त होतो. तर उशिरा आपण नोव्हेंबरपर्यंत याची पेरणी करू शकता. म्हणजे पहिलं पीक काढून सोयाबीन काढलं किंवा मूग उडीद काढले त्यानंतर आपण करू शकतो. तर त्याचा फायदा आपल्याला चांगला आहे. एका एकराला फक्त 2 किलो बियाणं लागतं. बियाण्याचा खर्च 2 किलोचा 800 रुपये आहे. आता लागवड अंतरामध्ये जर सांगायचं झालं तर या पिकामध्ये मी बऱ्याच ठिकाणी जाऊन आलो. आमच्याकडे अनुभव घेतलेला आहे. तर जर मध्यम स्वरूपाची रानं असेल त्या शेतकऱ्यांनी 5 फूट बाय 2 फूट किंवा 2.5 फुटावर जावं. भारी रानं आहेत त्या ठिकाणच्या शेतकऱ्यांनी 8 फूट बाय 3 फूट किंवा 8 फूट बाय 2.5 फूट इतकं अंतर राखलं पाहिजे. दाट लागवड ह्याच्यामध्ये चालत नाही. तुम्ही जर दाट लागवड केली तर उत्पादन कमी येईल आणि किडीला जास्त पीक बळी पडेल. त्यासाठी अंतर हे जास्त असलं पाहिजे. भले 8 फूट अंतर जरी असेल तर त्याच्यामध्ये उंच नेणारी चवळी असेल, हरभरा असेल, यासारखी पिकं आपण घेऊ शकतो किंवा भाजीपाल्यातली जी कोबी, फ्लावर, बीट असेल, म्हणजे आपण भाजीचं म्हणतो बीट असे किंवा मेथी, कोथिंबीर यासारखी भाजीपाला पिकं आंतरपिकाला घेऊ शकतो किंवा जवस पण अतिशय चांगलं येतं. जवस आपण याच्यामध्ये आंतरपिकाला घेतलं पाहिजे. त्याचं ॲडिशनल पीक आपल्याला निघतं आणि एरंडी निघायला वेळ लागत असल्यामुळे हे पूर्णपणे 6 महिन्याचं पीक आहे. पूर्णपणे ब्रँचेस वाढतात. पहिला भार निघाल्यानंतर परत दुसऱ्या भाराचे जे काही ब्रँचेस आहेत त्याला खत देऊन आपण पुन्हा त्याला फांद्या फोडून घेत असतो. त्यासाठी पहिला भार निघाल्यानंतर परत आपण 8 फुटावर तासं टाकून त्याला शेणखत किंवा रासायनिक खतं देऊन आपण त्याला फोडून घेऊ शकतो. तर ते आपल्याला 2 वेळा प्रॅक्टिस करायला लागतात. खतं पेरणीच्या वेळी आणि परत नंतर पहिला भार निघाल्यानंतर बांधणी करून पुन्हा आपण जर खत दिलं तर त्याचा जास्त फायदा होतो. याच्यामध्ये नत्र, स्फुरद, पालाश आणि गंधक हे 4 घटक महत्त्वाचे आहेत. ते 4ही घटक याच्यामध्ये आले पाहिजेत. या दृष्टीने आपल्याला नियोजन करावं लागेल. तर याच्यामध्ये सगळ्यात साधा सोपा सल्ला माझा असा राहील आपल्याला की अंतर जास्त आहे 8 फूट बाय 2.5 फूट किंवा 8 फूट बाय 2 फूट किंवा 5 बाय 2 फूट जरी असेल, ज्या ठिकाणी रोप आपण बी टोकलंय त्या ठिकाणी हे 2 टेलर आपण शेणखत एका एकरामध्ये घ्यावे. त्या 2 टेलर शेणखतामध्ये रासायनिक खतामध्ये DAP, पोटॅश आणि गंधक साधारणपणे जर तुम्हाला सांगायचं झालं तर डोसनुसार DAPच्या एका एकरासाठी 2 बॅग,
पोटॅशची 1 बॅग आणि गंधक 10 किलो हे आपण शेणखतामध्ये मिक्स केलं. भले 1 टेलर जरी शेणखत असेल त्या शेणखतामध्ये हे सगळे रासायनिक खतं आपण मिक्स करून जिथं जिथं रोपं आपण लावले आहेत, बी टोकलंय त्याच्या बाजूला रिंग करून टोटल रिंग करून जर ते खत दिलं तर त्याचा जोर जास्त राहतो. तर याच्यामध्ये जे सांगितलेले खत आहेत ते आपण डबल स्प्लिटमध्ये द्यायचे. 2 DAPच्या ऐवजी 1 DAP सुरुवातीला, अर्धा पोटॅश आणि 5 किलो गंधक हा अगोदर, आणि दुसरी जी वेळी खतं द्यायची त्यावेळी मधल्या स्टेजमध्ये आपण युरियाचा मात्रा देऊ शकतो. पाण्याच्या बरोबर युरिया 25 किलो प्रत्येक पाळीला आपण देऊ शकतो. पण नंतरचा जो डोस आहे तो साधारणपणे पीक 90 दिवस झाल्यानंतर आपण दुसरा डोस द्यायचा, म्हणजे त्याला अजून अधिकचा जोर मिळतो आणि त्याच्यामुळे जे काही नंतरचे ब्रँचेस निघतात त्याच्यामध्ये त्याचा फायदा होतो. आणि हे पीक तणमुक्त ठेवलं पाहिजे. त्यासाठी आपल्याला काळजी घ्यायला पाहिजे. विशेष म्हणजे पहिल्या 10 दिवसापर्यंत ह्याच्यात कुठेही गॅप राहिला नाही पाहिजे. गॅप राहू नये म्हणून आपण ज्यावेळी लागवड करतो त्याचवेळी जर प्लॅस्टिकच्या ट्रेमध्ये ह्याची रोपं तयार करून घेतली आणि जिथं गॅप आहे तिथं ही रोपं लावून घेतली तरी चालतील. रोपं प्लॅस्टिक ट्रेमध्ये तयार करून आपण गॅप भरून घ्या. आणि पेरणी झाल्यानंतर वापशावर आपण त्या ओलीवरच पेंडिमिथिलिन नावाचं तणनाशक मिळतं. ते पेंडिमिथिलिन आपण पुढून पाठीमागं फवारा, म्हणजे जवळपास 70-80% हे तण तिथंच नियंत्रित होतील. त्यानंतर आपण एक कोळपणी किंवा खुरपणी करून तण नियंत्रण केलं पाहिजे. याच्यामध्ये आपण आत्ताच्या पेरणीला जो करतोय, आता पाऊस कमी जास्त झाला तर आपण 7 ते 8 पाण्याचे पाळे लागतील. पाण्यामध्ये थोडं विशेष लक्ष द्यावं लागेल. उशिरात उशिरा आपण जर केलं तरी 5 ते 6 पाणी याला लागू शकतात. याच्यात महत्वाचं असं आहे की जर पाण्याचा जर याच्यामध्ये खंड पडत गेला तर याच्यामध्ये सीड सेट होत नाहीत. त्याच्यामध्ये सेक्शुअल म्हणजे त्याच्यामध्ये जे आपण म्हणतो की मेल फिमेल जे काय रेशिओ पाहिजे तो कमी पडतो, तो रिव्हर्स होतो. त्यामुळं सीड सेट कमी होऊ शकतात. जर पाणी जरा व्यवस्थित मिळत गेलं तर त्याचे सीड सेटमध्ये हा फरक होत नाही. नाहीतर तुम्ही बघा की घडामध्ये सीड कमी लागलेले दिसतील. तुम्ही पाणी याच्यामध्ये कमी पडू द्यायचं नाही हे लक्षात घ्या. तर ह्याच्यातल्या महत्त्वाच्या स्टेज जे आहेत म्हणजे फांद्या फुटण्याची अवस्था, फुलाची अवस्था, दाणे भरण्याची अवस्था, याच्यामध्ये कधीही पाणी कमी पडू द्यायचं नाही, अन्यथा त्याच्यामध्ये हे घड भरण्याचं प्रमाण हे कमी राहू शकतं. याच्यामध्ये जे स्प्राउट येणार आहेत किंवा नवीन पानं फुटायचे आहेत त्यावेळी थोडासा मॉइश्चर ट्रेस बसणार नाही याची काळजी घ्या. पाणी कमी पडणार नाही त्याची काळजी आपण घ्यायची आहे. आता हे तुम्हाला एक उदाहरण देतो की हे 8 फुटावर किंवा 7 फुटावर लागवड केलेलं एरंडी आणि हरभरा पीक आंतरपीक आहे. हरभरा गेल्या वर्षी ज्या शेतकऱ्यांनी केलं त्यांनी आंतरपिकामध्ये हरभरा 8 क्विंटल आणि एरंडी 14 क्विंटल घेतलेली आहे. हरभऱ्याचा आजच्या घडीला भाव बघितला तर 5,000 रुपये आहे. 8-5 40,000 रुपयाचा हरभरा होईल आणि 15 क्विंटल एरंडी जर निघाली तर 1590 म्हणजे 40 + 90 1,40,000 रुपये आपण 6 महिन्यामध्ये या दोन्ही पिकातून घेऊ शकतो. म्हणजे आपल्याला हे अतिशय गरजेचं आहे की हे जर आंतरपिकात आपण गेलो तर आपल्याला उत्पादन मिळतंय. आम्ही जुनागडच्या संशोधन केंद्रामध्ये गेलो होतो त्यावेळी तिथलं जे कुलगुरू साहेब आहेत विद्यापीठाचे त्यांनी आमचे चेअरमन आदरणीय राजेंद्रदादा पवार आणि आम्ही त्या ठिकाणी जाऊन आलो. तिथल्या परिस्थितीचा अभ्यास करून घेतलेला आहे आणि त्या अभ्यासाच्या आधारे आपण या ठिकाणी याची लागवड चालू केली आहे. तिथले सायंटिस्ट आणि आम्ही इथले शेतकरी एकत्रित मिळून हे एरंडीचं पीक पाहिलेलं आहे आणि त्याचा अभ्यास केल्यानंतर आम्ही इथं हे तुम्हाला शिफारस करत आहे. आणि आज जवळपास 4 वर्ष आपण ह्या भागात त्याच्या टेस्ट घेतल्यात आणि आता आपण मोठ्या प्रमाणामध्ये याच्या लागवडीकडे वळालेलो आहे. म्हणजे कुठलंही पीक आम्ही डायरेक्ट करत नाही, ते पहिल्यांदा अभ्यासून घेतो आणि नंतर तुम्हाला पर्यंत देतो. आता सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न असेल की काढणी कशी करायची, तर अतिशय सोपं आहे. काढणी करताना जो मुख्य गड आहे पहिला तो काढायला येतो. त्याच्यामध्ये त्याच्या खालची जे 2 किंवा 4 जे बोंड आहेत ती फुटली, साधारण फुटल्यासारखी तडकलेली दिसली की अख्खा घड काढून आपण तो वाळवायला ठेवायचा पसरवून. खाली इथं तुम्हाला फोटो दिसत असं पसरून ठेवायचं. पसरल्यानंतर वाळल्यानंतर नुसतं त्याचा जो मधला तुरा आहे तो आपण झटकला की पूर्णपणे त्याची बोंड वेगळी होतात.
असे 4-5 तोडे होऊ शकतात. तुम्ही त्याच्यामध्ये कंटाळा केलात तर ते निघणार नाही. जेवढे तुम्ही उत्पादन काढायला लागाल तेवढं तुम्हाला उत्पादन मिळेल आणि हे 6 महिन्यामध्ये पूर्णपणे पीक निघून जातं. तुम्हाला असं वाटतं की आपल्याकडे जे जिरायत बांधावर जी काही एरंडी आहे त्यासारखं येतं का? वर्षानुवर्षे त्याला माल मिळणार आहे का? तर तसं नाही. हे एकदा लावलं की पूर्णपणे निघणार आहे. 3-4 तोडे होतील. पहिला निघेल, दुसरा निघेल, ब्रँचेसनुसार निघेल. ते आपलं लक्ष पाहिजे. त्यातले जे काही बोंड फुटलेले आहेत ते काढले पाहिजेत. पूर्ण वाळण्याची वाट बघायची नाही आणि काढून वाळवायचे आणि त्यानंतर मग स्पेशल अशा प्रकारचे मळणी मशीनमध्ये टाकल्यानंतर त्याचे टर्पल निघतात. तर ह्या मळणी मशीन ज्या आहेत ह्या गुजरातमध्ये बनवल्या जातात. आपल्याकडे अजून त्याच्यावर काम नाही. पण आम्ही हे मागून देतोय. साधारणपणे 70 ते 80 हजारापर्यंत ही मशीन मिळते. याच्यामध्ये भुईमुगाच्या शेंगा पण फोडल्या जातात. एरंडीचे हे बी फोडले जाते आणि त्याची चाळण बदलली तर कांद्याचं बियाणं पण याच्यामध्ये मळणी केली जाते. म्हणजे असं बहुउपयोगी हे मशीन आहे. आपलं जे नेहमीचं मळणी मशीन आहे तुमचं सोयाबीनचं असेल, उडदाचं, तुरीचं ते किंवा ज्वारीचं ह्याला हे चालत नाही. हे वेगळं मशीन आहे. हे आपल्याला घ्यावं लागेल. तर याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं पॉईंट काय आहे की क्वालिटी बियाणं असलं पाहिजे, वेळेत पेरणी केली पाहिजे, खताचा डोस योग्य प्रकारे दिला पाहिजे, तण नियंत्रण योग्य प्रकारे केलं पाहिजे आणि याच्यामध्ये जी कीड येते ज्यावेळी फुलं लागतात त्यानंतर ज्यावेळी बोंड भरतात त्यावेळी आपल्याला याच्यामध्ये जी अळी येते त्याला कॅप्सूल बरोबर म्हणतात. ती अळीच नियंत्रण करण्यासाठी आपल्याला कीटकनाशकाच्या फवारणी घेतल्या पाहिजेत. सुरुवातीच्या अवस्थेमध्ये फुलकिडे तुडतुडा मावा जर येतोय तर त्याच्या नियंत्रणासाठी आपल्याला याच्यामध्ये फवारण्या घेतल्या गेल्या पाहिजेत. म्हणजे तुम्हाला उत्पादन चांगलं येईल आणि वेळेत काढणी जर आपण केली तर उत्पादन जास्त येतं. तर सगळ्यात महत्त्वाचा कन्स्टेंट जो तुम्हाला सांगितलं की याच्यामध्ये कीड रोग येऊ शकतात आणि पाण्याचा ताण पडला तर याच्यामध्ये जे काय मेल फिमेल रेशिओ आहे तो कमी होऊ शकतो. सेक्स रिव्हर्सल त्याला आपण म्हणतो. तर त्याची काळजी घेतली पाहिजे. तर याच्यामध्ये आपण जर बघितलं तर 1/3 ते हाफ पोर्शन मेल फ्लावर असतात आणि टॉप पोर्शनमध्ये हे फिमेल फ्लावर येतात आणि हे फिमेल फ्लावरच उत्पादनाचे आपल्याला महत्त्वाचे आहेत. नाहीतर काय होईल तुम्ही ताण पडला तर शेप जास्त प्रमाणात येतील हे कमी येतील. म्हणजे उत्पादन देणारे जे फिमेल फ्लावर आहेत ते जास्त आले पाहिजेत. अन्यथा आपल्याकडे याच्यामध्ये मेल फ्लावर जास्त येऊन उपयोग नाही. आणि हे बघा थ्रूआउट ह्याच्यामध्ये फिमेल फ्लावर आहेत. अशा प्रकारचा टाईप सी आहे. ह्याच्यामध्ये पूर्णपणे खालून वरपर्यंत फिमेल फ्लावर येतात. तर तशा व्हरायटी आहेत. काही मध्ये युनिफॉर्म हे येत आहेत फ्लावर्स. आता ज्यामध्ये कीड आणि रोगामध्ये विचार केला तर सेमिलुपर नावाचा कीड येते, कॅप्सूल बोर येत आहे, लीफ ऑफर्स आहे, प्रोडेमिनिया आहे, थ्रिप्स आणि व्हाईट फ्लाय म्हणजे फुलकिडे वगैरे आहेत. माईट पण याच्यामध्ये येतो, कोळी तो पण येतो. तर हे थ्रिप्स आणि माईटच्या बाबत तुम्हाला सांगायचं झालं तर अशा प्रकारचे फुलकिडे तुडतुडे येतात. तुम्हाला हे दिसतंय. तर त्यामुळे पानांवर पान करपतात, पानं करपल्यासारखी किंवा त्याला असे मुरकटल्यासारखे दिसतात. हे त्याची लक्षणं बघा थ्रिप्स माईटची. त्यानंतर तुडतुडेमुळे पण याच्यावर नुकसान होऊ शकतं. फुलकिड्यामुळे पण याच्यावर काही अंशी सुरुवातीचे लुसलुशीत पानं खाल्ल्यामुळे रोग येऊ शकतात. त्याच्यामुळे विषाणूजन्य रोगाचा प्रादुर्भाव पण वाढू शकतो. नागाळी पण याच्यामध्ये काही अंशी येते आणि कोळी. तर असे तिन्ही चारी किडी हे सुरुवातीच्या अवस्थेत महत्वाचे आणि सगळ्यात जो डेंजर रोग आहे तो कॅप्सूल बोरर म्हणजे बोंडावरची अळी. त्याच्यामध्ये जी काही दाणे भरतात त्यावेळी ती येते आणि त्याचं नियंत्रण करणं फार गरजेचं असतं. सेमिलिपर, केसाळ अळी यासारखे महत्वाचे किडी येतात. तर याच्यामध्ये आपल्याला काय करता येईल तर सगळ्यात महत्वाचं जमीन आपण खोल नांगरट करून घेतली पाहिजे उन्हाळ्यामध्ये की ज्याच्यामुळे ह्याच्यामध्ये असणारे कीड रोगाचे औषध आहेत ते मरून जातील. रान तापवली गेली पाहिजेत. त्याच्यानंतर लाईट ट्रॅप आपण लावले पाहिजेत.
तर साधारणपणे 15 ऑगस्ट ते 30 ऑगस्टच्या दरम्यानचा जो पिरियड आहे ह्यावेळी हे आपण सेमी लुपरचे जे काही किडे आहेत किंवा केसाळ अळीचे जे किडे आहेत हे ह्याच्यामध्ये आपण ट्रॅप करू शकतो. म्हणजे आता 15 ऑगस्ट पासूनचा जो पुढचा पिरियड आहे ह्याच्यानंतर त्यावेळी याच्यामध्ये हे कॅप्सूल बोररचे काही पतंग आहेत, कोश आहेत, ते आपण ह्याच्यामध्ये पतंग कॅप्चर करू शकतो. म्हणून लाईट ट्रॅप आपण आता लावले पाहिजेत. त्याच्यानंतर त्या किडीचे फेरोमन ट्रॅप म्हणजे पाणी खाणारी अळी आपण असेल त्याच्यासाठी किडे हे काय स्पोडोप्टेरा सारखे जे काय अळी आहे म्हणतो ती आपण करण्यासाठी त्याचे फेरोमन ट्रॅप याच्यामध्ये लावले पाहिजेत. पक्षी बैठकासाठी काही व्यवस्था केली पाहिजे. आणि परभक्षी कीटक ट्रायकोडर ग्रामा नावाचे जे परभक्षी कीटकाची अंडी आहेत ते आपण याच्यामध्ये सोडू शकतो. अशा प्रकारचे ट्रायको कार्ड त्याच्यामध्ये सोडायला पाहिजेत. त्यावेळी आपण ह्याचे पतंग गोळा करून नष्ट करू शकतो किंवा आळ्या गोळा करून जसं केसाळ अळीचे किंवा सेमिलुपरचे जे काही आळ्या आहेत ते एकत्रित आपण गोळा करून नष्ट करू शकतो. तर यासाठी जैविक उपाययोजना आपण पहिल्या अवस्थेमध्ये करू शकतो. विषाणूग्रस्त अळ्यांचं द्रावण HNPV नावाचं जे आहे ते आपण वापरलं पाहिजे. चिकट सापळे जे काय थ्रिप्स माइट आणि व्हाईट फ्लायसाठी आपण वापरू शकतो. तर चिकट सापळे पिवळे निळे चिकट सापळे आणि त्याच्यामध्ये पण आता चिकट सापळ्यामध्ये पण आता एक टेक्नॉलॉजी आली की त्याचे जे फेरोमेन्स आहेत ते तिथं लावले, वास जर त्याला लावला तर त्याच्याकडे अट्रॅक्ट होऊन ते महत्वाचे किडे आहेत त्याच्यामध्ये अट्रॅक्ट होऊन पडतात, चिकटतात. तर ते आपण ट्रॅप करू शकतो. निंबोळी आर्कचा आपण फवारणी वरचेवर करावी किंवा तंबाखूचा अर्क आपण काही ठिकाणी वापरू शकतो. किंवा अळीची नुकसान पातळी वळाली तर आपण मिथिल डेमॅटॉन 10 मिली प्रति 10 लिटर पाणी याप्रमाणे वापर करू शकता. त्याच्यामध्ये थ्रिप्स म्हणजे आपण फुलकडे, तुडतुडे, नागाळी याच्या नियंत्रणासाठी मिथिल डेमॅटॉन किंवा डायमिथोएट याची फवारणी करा. व्हाईट फ्लायसाठी नियोजन जर बघितलं तर पहिल्यांदा निंबोळी आर्कची फवारणी केली पाहिजे. त्याच्या पुढे ट्रायझोफॉस, ॲसिफेट आणि स्टिकर्स. याची स्टिकी ट्रॅप असेल, याच्यामध्ये स्प्रेडर वापरून स्टिकर, हे तिन्ही चारीचे एकत्रित उपाययोजना आपण जर केली तर याचं नियंत्रण आपण अतिशय प्रभावीपणे करू शकतो. सेमिनुपर किंवा आळीवर्गीय ज्यासाठी आपण फवारणी करताना कॅप्सूल बोरर सगळ्यात महत्वाचा जो आहे, म्हणजे त्या तुऱ्यामध्ये जे काही दाण्याच्या अवस्थेमध्ये अळी येते त्यासाठी डायक्लोरोवास, क्लोरोपायरिफॉस किंवा आता क्लोरॅन्ट्रॅनिप्रोल नावाचं औषध आलेलं आहे. क्लोरोपायरिफॉस किंवा क्विनॉल्फॉस डस्ट आपण ह्याच्यामध्ये वापरू शकतो. तर हे कीटकनाशकांची नाव आहेत, सगळ्यांची काही डिटेल सांगत नाही. कोळीवर्गीय किडा असेल तर त्याला मिथिल डेमॅटॉन, डायकोफॉल, फार्मॅथिऑन यासारखी कीटकनाशक आपण वापरू शकतो. रोगासाठी आपण रेजिस्टन्स व्हरायटी वापरले आहेत, त्यामुळे शक्यतो रोगाचं नियंत्रण करण्याची गरज नाही, पण बीज प्रक्रिया मग सांगितल्याप्रमाणे आपल्याला करणं गरजेचं आहे. त्या बीज प्रक्रिया करा की जेणेकरून याच्यामध्ये हे रोग येणार नाहीत. तर बरेचसे रोग आपल्याकडे तेवढा प्रॉब्लेम नाहीये, त्यामुळे रोगाच्या बाबतीत जास्त तुम्हाला सांगणार नाही. जर आले तर आपण फोटो संपर्क करा. यासाठी व्हॉट्सअप ग्रुप पण केलाय, त्याच्यामध्ये तुम्हाला ह्याची माहिती दिली जाईल. परंतु महत्वाचे जे रोग आणि किडे आहेत त्याच्याबद्दल मी तुम्हाला बोललेलो आहे. बरेचशा बाबतीत आपण याच्या जे गरज नाही त्याच्याबद्दल न बोललेलं बरं. आपण रेजिस्टन्स व्हरायटी जास्त प्रमाणामध्ये घेतलेल्या आहेत. तर याच्या व्यतिरिक्त जर कोणाला काय म्हणतो आपण की याच्यावरची रेशीम शेती पण करता येते. याच्या पानांपासून आपण रेशीम कापड तयार करू शकतो, रेशीमचे कोश वापरू शकतो, त्याच्या पानावर फिडिंग करून
तर सुरुवातीच्या अवस्थेतली काही पानं आपण वापरून उत्पादन प्लस आपण रेशीम उद्योग पण घेऊ शकतो. त्यासाठी त्याचे किडे जे आहेत ते रेशीम विभाग तुमच्या जवळचा जो आहे तो देऊ शकतो. तर आपण रेशीम पण याच्यामध्ये करू शकतो. म्हणजे एक आपल्याला बॅच रेशीमची निघेल आणि बाकी नंतर आपण त्याच्यावर एरंडी उत्पादन घेऊ शकतो. म्हणजे हे बहुउपयोगी आपल्याला काम होऊ शकतं. तर यासाठी आपण एरंडी पीक आवर्जून करा. सगळ्यांना विनंती आहे की याबद्दल काही तुम्हाला शंका असेल तरी आपण फोनवर संपर्क करू शकता. परंतु याच्यातले सगळे बारकावे मी तुम्हाला सादरीकरणामध्ये दिलेले आहेत. त्यामुळं पुन्हा ज्यांना पाहिलं नाही त्यांनी ही लिंक पहा. कृषक ॲप डाउनलोड करून तुम्ही हे लिंक पहा. अगोदर पण आम्ही याच्यावर माहिती दिलेली आहे. बऱ्याच शेतकऱ्यांनी संपर्क केले, लागवड केलेली आहे. सर्व याच्यामध्ये सक्सेस झालेले आहेत. फक्त एकच अट आहे की बियाणं आपल्याला नवीन घ्यावं लागेल आणि ज्या ठिकाणी मशीन नाही त्या ठिकाणी गटाने एकत्रित येऊन याची मळणी मशीन घ्यावी लागेल. तर 70,000 ते 80,000 रुपयाची मशीन आपल्याला घ्यावी लागेल. म्हणजे एक 10 एकर जरी क्षेत्र तुमच्या भागात झालं तर आपण एकत्रित येऊन ते मळणी मशीन घेऊ शकता. एवढीच महत्वाची अट आहे. बाकी याच्यामध्ये कुठली अडचण आपल्याकडे नाहीये. मार्केट आपल्या भागातच आहेत. बारामतीमध्ये विकलं जातं तसंच तुमच्या भागातले जे काय मार्केट कमिटी आहे तिथं तुम्ही गेलात तर तिथंही ते घेतलं जातं. ज्यांनी एकत्रित येऊन आपल्याला अजून थोडासा भाव जास्त पाहिजे असेल तर जिथं इंडस्ट्री आहेत गुजरात भागामध्ये त्या ठिकाणी एकत्रित येऊन आपण जाऊन तिथं विकू शकतो. तिथं अजून आपल्याला 200-300 रुपये जास्त रेट मिळू शकतो. तर असं एकत्रित येऊन आपल्याला या पिकाकडे जावं लागेल. सुरुवातीला आपल्याला जर अवघड वाटत असेल तर आंतरपिकात जावा. आता भोर भागातले आमचे प्रगतशील शेतकरी श्याम सुंदर जायगुडे यांनी एरंडी पीक लावलंय. त्याच्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारची 3 आंतरपिके घेतलेली आहेत. त्याचा तुम्ही आदर्श घ्या. वेगवेगळे आंतरपिकं पण आपण घेऊ शकतो. फक्त एक आंतरपिकात माहिती अशी घ्या की कुठलेही आंतरपीक हे त्या पिकापेक्षा जास्त वाढलं नाही पाहिजे आणि त्याच्यापेक्षा 2 ते 3 महिन्यात निघाले पाहिजे अशी आंतरपिकं आपण सगळी घ्या. त्याच्यामध्ये आता त्यांनी भुईमुग लावलेला होता, भाजीपालाची पिकं लावलेली आहेत, बीट सारखं पीक लावलेलं आहे. हे सगळी वेगवेगळी पिकं आपण पण आपल्या भागात लावू शकतो. ज्याला डिमांड जास्त आहे ती तशी आंतरपिकं आपण तिथं घ्या. एवढंच विनंती करतो. आणि तुमचे काही प्रश्न असेल तर आपण जरूर विचारा. आपण त्याच्यावर चर्चा करूया. प्रश्न असेल तर डिस्प्ले करा. प्रश्न आले नाही त्याचा अर्थ सर्वांना समजलेला आहे असं मला वाटतं. आणि जर येणार असेल तर आपण 2 मिनिटं थांबून बघूया. परंतु बऱ्यापैकी सर्व प्रश्न याच्यामध्ये कव्हर केले आहेत. लाईव्ह किती आहेत आता? ओके. म्हणजे आपण ज्यावेळी शेअर करू त्यावेळी काही प्रश्न असेल तर आपण त्यांना घेऊ शकतो. हरकत नाही. आपण सर्वांनी उपस्थित राहिलात. आपल्या परिसरातल्या शेतकऱ्यांना याची माहिती द्या आणि ज्यांना आवश्यक असेल त्यांना ही लिंक आपण शेअर करा. याची माहिती तुम्हाला सविस्तर त्याच्यामध्ये दिलेली आहे. सर्वांचा आभार व्यक्त करतो आणि थांबतो. धन्यवाद.